उठण्याला यावा छत्री वाढायला उठण्याचा उल्हास नवरा नवनाथ बाळ त्याला उठण्याचा उल्हास नवरा नवनाथ बाळ त्याला उठण्याचा उल्हास नवरा नवनाथ बाळ त्याला उठण्याचा उल्हास उठण्याचा उल्हास दादा मी सौभाग्याची कणाली वहिनी पाहिली अरे दादा. सो आता तुम्ही जे गाणे लावून नवरदेवाला जे लावतायत त्याला उठणं असं म्हणतात. एक सुगंधी उठणं असं नवराला किंवा नवरी मुलीला लग्नाच्या आदल्या दिवशी लावलं जातं. त्या फंक्शनला आमच्याकडे उठणे म्हणतात, काही ठिकाणी मळी काढणे वगैरे पण म्हणतात. आणि छान पद्धतीने जुनी गाणी वगैरे असतात ते बायका बोलतात स्पीकरमध्ये आणि अशा पद्धतीने सगळे एकमेकांची मस्करी करत करत सोयरे वगैरे विहीनबाई वगैरे असं एकमेकांची मस्करी करून सगळे पाहुणे वगैरे आलेले असतात मांडवामध्ये. आणि ते नवरदेवाचे लाड पुरवण्याचा एक तो संस्कार असतो, म्हणजे रिच्युअल्स असतात ते एक लग्नामध्ये, मराठी लग्नामध्ये बऱ्यापैकी लोकांना हे माहितीच असेल. त्यानंतर DJ वगैरे पण लावलेला तुम्हाला माहितीच असेल. आता पहिल्यासारखे वरात वगैरे एवढा काही होत नाही, तर एक घरातल्या सगळ्या मुलींना किंवा सगळ्यांनाच एन्जॉय करायचा असतो. सो त्यासाठी आमच्या मावशीने पण DJ लावलेलं इकडे. सो आम्ही सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला त्याचा, खूप डान्स वगैरे केला. आणि पावसाची पण आमच्यावरती कृपा होती की आम्हाला नाचून वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर पाऊस पडला. नाचताना वगैरे कुठल्याही प्रकारचा पाऊस वगैरे पडला नाही. इथे बघू शकता ह्याच्यामध्ये सगळ्या मुली होत्या, काही सुना होत्या, कोणी बरेच रिलेटिव्स असे मिक्सिंग होते आणि आम्ही खूप एन्जॉय असा केला. ह्याच्यापेक्षा खूप जास्त एन्जॉय केला आहे, पण व्हिडिओमध्ये आता काय तसं पण आपण जास्त नाही टाकू शकत सॉन्ग, कारण की कॉपीराईट क्लेम येईल म्हणून. मग त्यामुळे मी थोडेसेच व्हिडिओ टाकले तिथे. बऱ्यापैकी मज्जा मस्ती केली. लग्न म्हटलं की एक घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, तुम्हाला माहितीच आहे. सो आम्ही पण तशाच पद्धतीने खूप आनंद, म्हणजे सगळ्या आनंदी होत्या आणि आम्ही पण खूप जास्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला इथे. त्याच्यानंतर मेहंदी वगैरे काढायची होती, सो मेहंदी वगैरे पण काढली नंतर मी डान्स वगैरे झाल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात आमच्या नवरदेवाचं होतं लव्ह मॅरेज, त्यामुळं तर जास्तच आनंद. आणि त्यातल्या त्यात मुलाचं लग्न, काही नवरी आपली कुठे जाणार नव्हती, उलट आपल्या घरातच नवरी येणार होती, त्यामुळे तो एक जास्त आनंद होता. त्यामुळे रडारड वगैरे काय नव्हती, तर आम्ही असंच मज्जा मस्ती करत होतो. मुलीचं उठणं असेल तर बऱ्यापैकी इमोशनल होतात, सगळे रडतात वगैरे. सो आमच्याकडे तसलं काहीच नव्हतं, कारण की आमच्याकडं मुलाचं लग्न होतं. सो आमचा नवरदेव पण हॅप्पी होता आणि त्याच्या सगळ्या बहिणी पण हॅप्पी होत्या. आम्ही अशा पद्धतीने खूप डान्स वगैरे केला. नंतर पावसाने हजेरी लावली आणि आता पुढे जे दिसते त्याला तेलवण पाडणे असं म्हणतात. सो हे गाईज, व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग मावळची क्वीन बिनधास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी स्वागत आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता मांडव आहे आणि लगीनघाई सुरू आहे. माझ्या मावस भावाचं लग्न आहे आणि आता आम्ही लग्नासाठी निघतोय. सो लग्न आहे आळंदीमध्ये आणि आता आम्ही कामशेतमधून निघतोय जाण्यासाठी. सो आजचा व्लॉग खूप जास्त फनी आणि मज्जा मस्तीचा असणार आहे. सो तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा आणि लग्नाचे सगळे रिच्युअल्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इकडे माझ्यासोबत आहे गंशू, आता ती गेली आहे सध्या इकडे, बघू शकता. सो गंशू फिरती आहे, इथे गंशू आहे आणि आता आम्ही निघतोय. सो कनेक्ट राहा चॅनलवरती, थँक्यू. तर पहिल्यांदा आम्ही नवरदेवाची गाडी ओवाळून वगैरे, जी प्रथा असते नवरदेवाच्या गाडीला औक्षण करतात, गाडीखाली नारळ लिंबू वगैरे ठेवतात आणि नवरदेवावरून उतरवून टाकायला पण वेशीपाशी ज्या गोष्टी देतात त्या सर्व दिल्या. मुलींना समजावून सांगितलं की असं असं करायचं आहे आणि त्यांना मंदिराकडे पाठवून दिलं. त्याच पाठोपाठ आमची गाडी होती, ह्या गाडीमध्ये मी, काका, मावशी, परत गंशू, आम्ही असे आमच्यासाठी ही गाडी होती. सो आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि जाण्यासाठी निघालो. घरापासून बऱ्यापैकी हॉल लांब होता, म्हणजे लग्नाचं ठिकाण आमच्या घरापासून बऱ्यापैकी लांब होतं, जे की मी तुम्हाला सांगितलंच. आणि कुठल्याही रस्त्याचा टेक न घेता मी असंच रीलला टाकण्यासाठी व्हिडिओ शूट करत होते करायची. सो तीच व्हिडिओ नॉर्मली ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्यासोबत पण शेअर करते. रोडवरती शेअर करण्यासारखं काय नव्हतं, पाऊस आणि ट्रॅफिकमध्येच सगळं होतं, त्यामुळे हे सगळं. आणि असं करत आम्ही पोहोचलो हॉटेलवरती. हॉल नाही म्हणता येणार, कारण की इथे हॉटेललाच लग्न होतं आणि बँक्वेट हॉल होता आतमध्ये. सो तर तुम्ही बघू शकता, हॉल तर इतक्या सुंदर पद्धतीने आहे. आणि हा हॉल काहीतरी पाहुण्यांमध्येच होता, म्हणजे रिलेटिव्हमध्येच होता, रिलेटिव्हचाच. तर तिथे आम्हाला ट्रीटमेंट पण खूप जास्त छान मिळाली. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे हॉल.
सॉरी हॉटेल, आणि इथे आमच्या नवरदेवाची गाडी, आमच्या वराडाच्या गाड्या, बाकीच्या बस वगैरे पाठीमागून येतच होत्या. ज्या छोट्या छोट्या गाड्या होत्या त्या सगळ्या आल्या. आम्ही उतरलो, गाडीमधून सगळं सामान बाहेर काढलं नवरदेवाचं, कलवरांचं, आणि आता रूममध्ये जाण्याची तयारी चालली होती. इथे तुम्ही बघू शकता, जे घरातले लवकर पोहोचले होते ते आम्ही सगळे जाण्याचा प्रयत्न चालला होता आमचा हॉटेलकडे. आणि लग्नाला थोडंसं डिलेच झालेलं, कारण की नवरीकडची मंडळी वेळेवर आली नव्हती. आम्ही पण लेटच होतो, म्हणजे आम्ही पण काय वेळेवर नव्हतो आलो, पण आमच्यापेक्षा जास्त लेट ते लोक आलेले. सो तिथे जाऊन भरपूर टाईम होता, तर म्हटलं चला तुम्हाला हॉलची टूर करवते. सो आता आपण एंट्री केली आहे बँक्वेट हॉलमध्ये, आणि इतक्या सुंदर पद्धतीने हॉल होता, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मी. तुम्ही इथे बघू शकता त्यांचं एंट्री गेट, झुंबर, खाली टाकलेलं कार्पेट, त्यांची चेअर, त्यांची थीम, ऑल ओव्हर इतकं नादखोळं होतं की भाई बास. आणि खूप छान वाटलं, म्हटलं चला आपल्याला तर काय आज फोटो काढायला मज्जाच मज्जा. आणि माझ्या पूर्ण साडीला वगैरे ही थीम मॅच झालेली. तुम्ही फोटो इंस्टाग्रामला आत्ता तुम्ही जे पाहिलं ती साखरपुड्याची तयारी होती. बऱ्यापैकी नवरदेवाकडच्या काही लेडीज असतात, त्यांच्या हातामध्ये बऱ्याच अशा गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये फ्रूट्स असतात, बर्फी असतात, नवरीसाठी काही गिफ्ट्स असतात. ते सगळं नवरीसाठी म्हणजे नवरीला देण्यासाठी लेडीजच्या हस्ते पाठवलं जातं. तर त्या सगळ्या थीममध्ये आम्हाला वरती जाता नाही आलं, त्यामुळे साखरपुड्याचा व्हिडिओ शूट नाही झाला ह्याच्यामध्ये. तर इथे डायरेक्ट आम्ही रिंग सेरेमनीसाठी नवरदेवासोबत हॉलमध्ये एंट्री घेतलेली, आणि इथे नवरदेवाचं झालं, तो त्याच्या मावशीला घेण्यासाठी आला होता फोटो काढायला चल म्हणून. आणि अशा पद्धतीने सगळं होतं. आणि माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला जास्त टेक नाही मिळणार बघायला, कारण की मोबाईल फोटोसाठीच सगळ्यांच्या हातामध्ये फिरत होता. साखरपुडा झाला आणि सगळ्यांची जेवणाची घाई चाललेली, कारण की ऑलमोस्ट साखरपुडा 3, 3:15 झाले होते साखरपुड्याला, आणि सगळं वराड खूप जास्त भुकेलेलं होतं. मग त्याच्यामुळे पटापट सगळ्यांनी खायला घेतलं. नवरा नवरी बिचारे फोटोशूट चालू होतं त्यांचं, आणि बाकी सगळं वराड जेवणाकडे वळलेलं. सो आम्ही छानपैकी जेवण वाढून घेतलं. तुम्ही ते पाहू शकता. हॉटेलला लग्न म्हटलं की जेवणही कडकच असतं, काही विषयच नाही त्याच्यामध्ये. जेवण पण खूप सुंदर अशा पद्धतीने होतं. 2 भाज्या, रोटी, पुरी, परत मिक्स सलाड होतं, गुलाबजाम होता, डाळ होती, जिरा राईस होता. अशा पद्धतीने छान असं जेवण होतं. सगळ्यांची जेवणं झाली, मग लगेच हळदीची तयारी करण्यासाठी घेतलेली, कारण की परत लग्नासाठी पण उशीर नव्हता करायचा. आणि बऱ्यापैकी नातेवाईकांचा हॉल असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी टाईम वाढून दिलेला, पण असं नाही चालत. तुम्हाला माहिती आहे वेळेवरती हॉल खाली करून द्यायचा असतो, त्यामुळे त्या हळदीची लगबग चाललेली. आणि मी स्टेजवरती गेलेली बायकांमध्ये हळद लावण्यासाठी. तर माझा नंबर कधी येतो आहे त्याची वाट पाहत होते, कारण की परत मला माझ्या बहिणींना, म्हणजे नवरदेवाच्या बहिणी आणि माझ्या पण बहिणी, त्यांना साड्या नेसवायच्या होत्या. सो मी इथे हळद लावली फटाफट. आणि मी हळद नव्हते खेळले, कारण की मी एकच साडी वेअर करून गेलते, दिवसभर त्यावरच होते. आणि इथे नवरदेवाचा भाचा, म्हणजे आमच्या बहिणीचा मुलगा, त्याची काहीतरी लगबग चाललेली. छान तो काहीतरी बोलत होता स्पीकरमध्ये, पण पाठीमागे बॅकग्राऊंडला सॉन्ग वाजत होते, म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर करते आणि त्याचा आवाज इथे मी स्किप केला. त्यानंतर ना आम्ही बाहेर आलो. नवऱ्याला घोड्यावरती बसून घोडा नाचवत होते, ते रिच्युअल झालं. त्याच्यानंतर इथे मावळण ताट आलं, त्यांनी छान असं त्याला गिफ्ट पण दिलं. आणि नंतर खांद्यावरती नवरदेवाला घेऊन, म्हणजे लग्न आमचं बँक्वेट हॉलला होतं, पण आम्ही रिच्युअल्स कोणतेही चुकवले नाही. इथं छान असं नवरदेवाला कोणीतरी खांद्यावरती उचलून घेतलेलं, आणि आम्ही अशी एंट्री घेतली. नंतर आली आमची नवरीबाई. तर मस्त नवरा नवरी आणि आमची गणशा करेवाली कलोरी हॉलमध्ये एंट्री घेतली. त्याचा त्यांनी स्वीकार करावा, तो सन्मान देण्यासाठी
सो ही लगबग जी तुम्ही पाहिली ती होती बुटं चोरण्यासाठी. नवरदेवाचे एवढे सारे कलर असताना पण नवरीच्या भावाने नवरदेवाला पाडून बूट चोरून घेऊन गेला. आणि नंतर ना इथे चालू होती सप्तपदी. 7 जन्मांची वचनं इथे एकमेकांना देऊन सुखी संसाराचे स्वप्न हे न्यू दाम्पत्य बघत होतं. सो त्यांना खूप साऱ्या आपल्या यूट्यूब परिवाराकडनं आणि माझ्या फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही सगळे निवांत बसून ह्या सगळ्या विधी बघत होतो. खूप एन्जॉय केला. त्यानंतर ना त्यांनी घेतले आईवडिलांचे आशीर्वाद. बऱ्यापैकी भरपूर फॅमिली फोटो वगैरे घेतले. पण जसं की माझा मोबाईल हातात नव्हता त्यामुळे मला टेक नाही घेता आले. आणि नंतर ना इथे नवरी निघालेली. तर नवरी निघताना थोडंसं वाईटही वाटतं त्यामुळे आम्ही गाडीमध्ये बसलेली मी येऊन आणि तिकडनं शूट केलं. भरपूर रडली वगैरे नवरी. सगळेच फॅमिली वगैरे ऑल आमच्या साईडचे काही रडले. आणि अशा पद्धतीने आम्ही नवरीला घेतलं. आणि नाईटला बघा हॉटेल किती सुंदर दिसते. दॅट्स इट फॉर टुडे. कीप स्माईल.